महिला बाल विकास हे खातं आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे. तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली. किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. लाडक्या बहिणींनो, सध्या महाराष्ट्र लाडकी बहीण योजना ही बंद पडेल अशी चर्चा सुरू आहे आणि या मुद्द्यावर विरोधकांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे. तर आताच तुम्ही जे अजित पवारांनीचं भाषण झालं आहे ते तुम्ही आता बघितलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. मग या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री जे अजित पवार यांनी या विषयावर स्पष्ट अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही ही प्रयत्नशाली आहोत आणि लाडकी बहीण योजनेवर अन्यायकारक टीका केली जात आहे आणि ही योजना बंद होणार नाही. आणि तर येत्या आठवड्यात लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. तर बघा पुढे बघूया. अजित पवार यांनी हे भाष्य जालना जिल्ह्यातील परतूर येथे केले आणि यावेळी माजी आमदार सुरेश जेतलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याचप्रमाणे प्रवेश सुद्धा त्यांनी केलेला आहे. आणि या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी सांगितले की मी अलीकडेच 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे आणि या निधीमुळे येत्या आठवड्यात म्हणजे येत्या 2-3 आठवड्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळालेला आहे असं दिसून येते. बघा, त्यांनी पीक विमा योजनेबाबत सुद्धा योजनेवरही टीका केली. त्यांनी असं म्हटले की 1 रुपयात पीक विमा दिला जातो पण त्यांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार होत आहेत आणि शासकीय जमीन आणि गायरान जमिनीवरही पीक विमा काढण्यात आला आहे. या गैरप्रकारावर कुठेही फेड घातली जाते. योजनेचा योग्य फायदा लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने योजनेचा लाभ योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं स्पष्ट त्यांनी अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. तर चला मग लाडक्या बहिणींनो, हीच माहिती होती. तर तुम्ही काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला भेटतीलच आणि लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. तर चला मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद.